आता सुधीर सरांना विनंती करतो की मॅमचं फेलिसिटेशन करावं, त्यांचा सत्कार करावा आणि स्वागत करावं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नेहमी सारख्या खूपच जास्त सुंदर दिसत आहात आपण. यू लुकिंग सो ब्युटिफुल. आणि कसं वाटतंय पुण्यात आपल्या ऑडियन्सला भेटून? नमस्कार. होम ग्राउंडवर बॅटिंग केल्याचा फील आहे, कारण मी पुणेरी आहे, पुण्याचीच आहे आणि पुणेकरांनी कायमच मला म्हणजे त्यांच्या थ्रूच माझी सुरुवात झालेली आहे. आज मी जे काही आहे ते सर्वप्रथम पुण्याचा हक्क आहे माझ्यावरती आणि मग पुढचं आहे. तर त्यामुळे घरी आल्याचा फील आहे आणि फील नाही, घरी आलेच होते मी आज. तर पण मला असं वाटतं इथे फक्त पुणेकर नसून आय थिंक महाराष्ट्रातले सगळे उद्योजक येतात आणि रिसीलमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात. सुधीर त्यांना कायम बूस्टअप करत असतो. मला खूप आनंद होतो की जेव्हा जेव्हा मी या कार्यक्रमाला येते, मी त्याला पण नेहमीच सांगत असते की मला तुझ्याकडे वारंवार यायला आवडतं, कारण हा सगळ्यात सॉर्टेड, सगळ्यात डिसिप्लिन्ड आणि अजिबात म्हणजे खूप लोकांचं प्रेम मिळणारा कार्यक्रम आहे. खरं तर तुम्हाला असं कदाचित वाटण्याची शक्यता आहे की ही इथे काय करते, म्हणजे ही फक्त गेस्ट म्हणून आली आहे, अभिनेत्री आहे. पण मी फक्त अभिनेत्री नाही आहे, मी स्वतः उद्योजिका आहे. माझे जवळजवळ म्हणजे मी माझा कपड्यांचा ब्रँडसुद्धा आहे, मी चित्रपट निर्मितीसुद्धा करते, माझं स्वतःचं सलॉनसुद्धा आहे. तर मी खूप गोष्टी एकत्र करते. तर आणि थँक्यू. तर त्यामुळे आज मी खरं तर तुमच्यातली आहे, अभिनेत्रीपेक्षा आज मी उद्योजिका आहे आणि त्याचा मला खूप अभिमान आहे. आणि मला इथे बसलेल्या सगळ्यांचं खूप अभिनंदन करावंसं वाटतं, कारण उद्योजक होणं खरं तर सोपं नाही आहे. ही अत्यंत जिगर असलेली गोष्ट आहे. खूप मेहनत घ्यावी लागते, खूप लोकांना हसत हसत पैसे द्यावे लागतात. आणि खूप म्हणजे काय म्हणत, मला असं वाटतं की उद्योजक हा खरं तर अन्नदाता असतो. तुम्ही अनेक घरं चालवता, अनेक घरांना तुम्ही वृद्धिंगत करत असता आणि त्यामुळे आपण खरं तर आपल्यावरती जबाबदारी ही तितकीच मोठी असते. मी ते सेटबॅक्स वगैरे येतात, कोविडमध्ये तर मेजर आला, त्याच्यानंतर जे काही सेटबॅक्स असतात ते आपल्याबरोबर घडतच असतात आणि ते जर का कुठल्याही बिझनेसमध्ये रिस्क नसेल तर सक्सेस मिळवण्याचा काही आनंदच होत नाही खरं तर. तर त्या रिस्क आपण घेतल्या पाहिजेत, आपण काम भरपूर केलं पाहिजे. मी खरं तर इथे अजिबात तुम्हाला गाईड करायला आलेलं नाही, कारण तुम्ही ऑलरेडी उद्योजक आहात. जर का ह्याच्यातले कोणी स्टार्टअप करणारे असतील तर त्यांना मी फार तर फार काही सांगू शकेन, पण आज मी तुमच्यातली आहे आणि मला तुमचं अभिनंदन एवढ्यासाठीच करायचं होतं की तुम्ही जी ही जबाबदारी घेतली आणि जे धाडस तुम्ही दाखवलेलं आहे त्याबद्दल मला तुमचं मनपूर्वक कौतुक करायचं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये अनेक लोक इतके शिक्षित असूनसुद्धा बऱ्याच लोकांना नोकरी उपलब्ध होत नाही. तर हा खरं तर दुर्दैवाचा पार्ट आहे. पण मला असं वाटतं की मग महाराष्ट्रातल्या अनेक तरुणींनी उद्योजक व्हावं, कारण त्यांच्याकडे आयडियाज भरपूर असतात, स्किल भरपूर असतं, पण त्यांच्याकडे बॅकअप नसतं. तर आपल्या परीने जर का आपण काही उद्योजकांना ज्यांचं स्टार्टअप आहे त्यांना जर का बॅकअप देऊ शकलो तर मला असं वाटतं की महाराष्ट्र अजून मोठा होईल आणि आपल्याला बाहेरच्यांकडनं वेगळ्या बॅकअपची गरज भासणार नाही. मराठी माणसंच मोठी होतील.